काश्मीरच्या गुलमर्गमध्ये रोपवेच्या दुर्घटनेत मूळचे नागपूरचे असलेल्या अंद्रासकर कुटुंबातल्या 4घांचा मृत्यू झालाय। थोड्यात अगदी त्यांचं पार्थिव नागपूरमध्ये पोहोचलेलं आहे। या रोपवेवरती झाड कोसळल्यामुळे ही घटना घडल्याचं समजतंय। सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपल्याला अपडेट्स देत आहेत। सरिता, नम्रता, आपण बघू शकतो पार्थिव बाहेर आलेला आहे। अगदी आपल्या समोर हे जे कॅरियर दिसतं आहे, जे टेरवेसचं लोकांची गर्दी आहे, तिथं आत ठेवली आहे, त्यामध्ये त्या पेट्या ठेवण्यात येणार आहे। हा परिवार आहे। आपण बघतो आहोत की ही शवपेटी जी आहे ती अशा पद्धतीनं उचलण्यात आलेली आहे। जेटच्या विमानानं श्रीनगरहून मुंबई आणि मुंबईहून नागपूर असं हे आणण्यात आलेलं आहे। आतापर्यंत एकत्र सर्व पार्थिव यावं याची सोय होत नव्हती आणि म्हणून एकत्र हे सगळे पार्थिव इथे पोहोचावे, त्यामुळे हे इथे तयारी करण्यात आलेली आहे। ही सर्व मंडळी जी आपल्याला दिसते आहे ती नागपूर विमानतळाच्या कार्गोच्या बाजूला आंद्रस्कर परिवार आणि त्यांचे मित्र ही सर्व मंडळी इथे आलेली आहे आणि ही जी आहे ती रुग्णवाहिकेमध्ये इथं ठेवण्यात येतात आहेत। हे सर्व पार्थिवच्या पेट्या आपण बघतो आहोत की एक पेटी ठेवण्यात आली, आता दुसरी पेटी जी आहे ती सुद्धा उचलण्यात आलेली आहे आणि इथं जे आहे ते दुसरी पेटी सुद्धा इकडनं नेण्यात येते आहे। त्याचबरोबर अशा 4 पेट्या इथं आहेत। अजून एक पेटी पाठीमागे आहे। आपल्याला माहिती आहे की जयंत आंद्रस्कर हे 42 वर्षाचे, त्यांची पत्नी मनीषा ही 38 वर्षाची, त्यांच्या 2 मुली जान्हवी आणि अनघा 7 आणि 4 वर्षाच्या या सर्व या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। श्रीनगरमध्ये गंडोलावर झाड पडल्यानंतर रोपवेवरून तो गंडोला सुटला आणि जवळजवळ 400 फूट दरीमध्ये हे 4घही पडले। त्यांच्याबरोबर इतरही अजून 3 जण होते, मात्र एकाच परिवारातील 4 जण या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आहे। आंद्रस्कर परिवार आपण तिथं बघतो आहोत। 2 शवपेट्या ज्या आहेत त्या ह्या रुग्णवाहिकेमध्ये आत ठेवण्यात आलेल्या आहे। आपण बघतो की तिसरी जी आहे ती शवपेटी सुद्धा इथं आपल्याला समोर तिथं दिसते आहे। ती आपण थोडंसं जवळ जाऊन बघूया। इथं ही शवपेटी आलेली आहे। रुग्णवाहिका जी आलेली आहे ती रुग्णवाहिकेमध्येही ठेवण्यात आलेली नाहीये। अजून एक गाडी येईल अशी अपेक्षा आहे। ही तिसरी शवपेटी इथे आणण्यात आलेली आहे आणि या तिसऱ्याही शवपेटीला ठेवण्याचा प्रयत्न। सरिता, या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।